बर्फ वितळणे ही क्रिया भौतिक बदल की रासायनिक बदल? भौतिक आणि रासायनिक बदलात फरक काय? भौतिक बदलामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येतात का? हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत आपला इयत्ता 10वीच्या विज्ञान तिसरे प्रकरण. काय? तर रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. काय बघणार आहे आपण यामध्ये? बघा, तर रासायनिक अभिक्रिया, ठीक आहे, कशा असतात, काय असतात, म्हणजेच त्या काय करायच्यात, कशा बॅलन्स करायच्या आहे, संतुलन त्यांचं कसं करायचं आहे, आणि त्यासाठी आपण कोणतं त्या ठिकाणी समीकरण वापरणार आहे. एक त्याच्यात दुसरं दिलेलं आहे इथं काय, तर ते लिहिण्यासाठी जे आपण समीकरण लिहिणार आहे त्यासाठी कोणते नियम आहेत, आणि शेवटी महत्त्वाचं आपण या धड्यामध्ये प्रकरणामध्ये बघणार आहोत ते म्हणजे त्या रासायनिक अभिक्रियांचे कोणते प्रकार आहेत. ओके, चला तर पुस्तकामध्ये तुम्हाला इथं पहिला प्रश्न विचारलेला आहे की आपली जी मूलद्रव्य आहेत ती मूलद्रव्य आणि आपण काय म्हणतो संयुग, ठीक आहे, तर ह्याचे घटक कोणते आहेत. मी प्रत्येक प्रश्न वाचत नाही, बघा, सरळ उत्तर सांगते. तर बेसिक नॉलेज आहे, तुम्हाला खालच्या वर्गामध्ये झालेला आहे. तर मूलद्रव्य म्हणजे काय आणि संयुग म्हणजे काय हा बेसिक फरक तुम्हाला माहिती आहे. निसर्गामध्ये मूळ स्वरूपात जे द्रव्य आपल्याला सापडतं आणि ज्ञानेंद्रियांना आपल्याला कळतं, तर असे जे आहेत ते आपल्याला मूलद्रव्य म्हणू शकतो. बरोबर आहे. जसं उदाहरण आपण घेतलं लाकूड, तर लाकूड ही वस्तू आहे, हे द्रव्य आहे, तर त्याच्यामध्ये असणारं मूळ स्वरूपात कोण आहे? बाकी तरी तशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण जर लाकूड जाळलं तर राहतो तो काळा रंगाचा कार्बन, म्हणजे मूळ कोण आहे त्याच्यामध्ये? कार्बन आहे. आलं लक्षात? म्हणून त्या ठिकाणी मूलद्रव्य आहे काय सांगतील? कार्बन. तर असे बरेचसेच त्या ठिकाणी मूलद्रव्य आहेत जी तुम्ही या आधीच्या प्रकरणामध्ये आवर्त सारणीमध्ये बघितलेली आहेत. तर ही जी मूलद्रव्य आहेत, जी काही मूलद्रव्य आहेत, तर या मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियेतून, बघा मी काय म्हणते, आणि विशिष्ट प्रमाणामध्ये, विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये ती एकत्र येतात. रासायनिक अभिक्रिया होऊन जे नवीन तयार होतं, जो नवीन पदार्थ तयार होतो, ज्याचे गुणधर्म हे आधी त्याच्यामध्ये असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा पूर्णतः वेगळे असतात, त्यांना संयुगे म्हणतात. तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगते. पाणी म्हणजे कोण? H2O, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही दोन मूलद्रव्य आहेत, ठीक आहे. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही काय करतात त्या ठिकाणी? एक ज्वलनशील आहे तर दुसरा ज्वलनास मदत करतो. मेणबत्तीचा प्रयोग सगळ्यांनी शिकलेला आहे, त्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी एक ज्वलनशील आहे तर दुसरा ज्वलनास मदत करतो, पण या दोघांच्या संयोगातून तेही विशिष्ट प्रमाणातील संयोग, म्हणजेच कुठलं? तर हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, यांच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार होणारं H2O म्हणजेच पाणी, याचे गुणधर्म पूर्णतः हायड्रोजन ऑक्सिजनपेक्षा वेगळे आहेत. आणि म्हणूनच पाणी हे आहे जे आग लावतही नाही, म्हणजे ज्वलनशीलही नाही आणि ज्वलनास मदतही करत नाही, उलट ज्वलनास विरोध करतो. त्यामुळेच तर आपण आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करतो. तर तुम्हाला समजलं असेल संयुग या वाक्याचा अर्थ. मगाच्या संयुगाचे गुणधर्म हे त्यामध्ये असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा पूर्णतः वेगळे असतात किंवा बदललेले असतात, ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे कुठला? तर व्हॅलन्सी, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? संयुजा, बरोबर आहे. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? तर हेही तुम्ही 8वीत खूप मोठं प्रकरण शिकलेलं आहात, ठीक आहे. काय, कशाला म्हटलं होतं संयुजा? तर बघा, मूलद्रव्य ज्यांच्यामध्ये तुम्ही शिकला होतात काय? KLMN या कक्षा, ज्यांची क्षमता आहे किती इलेक्ट्रॉनची? 2, 8, 18, 32 ही क्षमता तुम्ही शिकलेलं होता. पण कमीत कमी जी काही बाह्यतम कक्षा असेल तिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असावे लागतात? तर 8, आणि पहिली कक्षा असेल तर नियमानं 2च. आणि म्हणून ही जी कक्षा आहे
जिचं द्विक, पहिली कक्षा असेल तर द्विक आणि बाह्यतम जी काही येईल तिची अष्टक स्थिती म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी, बऱ्याच वेळेला ती अपूर्ण असते, तर ती पूर्ण होण्यासाठी मूलद्रव्यांना एकतर इलेक्ट्रॉन द्यावे लागतात किंवा घ्यावे लागतात. आणि मग ही इलेक्ट्रॉन किती दिले किंवा किती घेतले, तर ही इलेक्ट्रॉन देण्या घेण्याची जी काय क्षमता आहे किंवा तो जो अंक आहे, आता सध्या इथं संख्या म्हणते, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन दिले घेतल्या जाणाऱ्याची संख्या जी आहे यालाच काय म्हटलं जातं, त्या मूलद्रव्याची संयुजा. आता उदाहरणच जर सांगायचं झालं तर सोडियम, आठवते का बघा तुम्हाला, सोडियमची संयुजा किती आहे हो, तर सोडियमचा अणुअंक किती आहे, 11 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण शिकला आहात तुम्ही, किती, पहिल्या कक्षेत 2 बसले, दुसऱ्या कक्षेत 8 बसले आणि तिसऱ्या कक्षेत बसले 1. आता 1 जर ठेवला तिसऱ्या कक्षेत तर त्याला कितीची गरज पडते, 7ची गरज पडते, जो तो घेणं शक्य नाही म्हणून तो 1 देऊन टाकतो आणि म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. हे तुम्ही खालच्या वर्गात शिकलेला आहात, ठीक आहे. तर याला म्हटलं जातं आपण मूलद्रव्याची संयुजा, ठीक आहे. आता याच्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे तुम्हाला की आपण जी रासायनिक अभिक्रिया लिहिणार आहे तर ती लिहिण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज लागतात, बरोबर आहे, सूत्र लागतात, ज्याला आपण काय म्हणतो रासायनिक सूत्र, रेणुसूत्र म्हणतो आपण. वेगवेगळ्या संयुगांची रेणुसूत्र ही काय असतात, वेगवेगळी असतात. तर ही लिहिण्याची पद्धत जी आहे, कशा पद्धतीने ही सूत्र तयार होतात माहिती आहे, तेही तुम्ही शिकलेलं आहात 8वीमध्ये, ठीक आहे. तर रासायनिक सूत्र लिहिण्यासाठी महत्त्वाचं असतो ते म्हणजे ज्याचं सूत्र लिहायचं आहे त्या मूलद्रव्यांचं आपल्याला काय माहीत पाहिजे, त्या ठिकाणी सिम्बॉल माहीत पाहिजे, बरोबर आहे, त्याची संज्ञा माहीत पाहिजे आणि दुसरं त्याची संयुजा माहीत पाहिजे, ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं आहे, तर त्या 2 मूलद्रव्यांची काय केली जाते, त्या ठिकाणी संज्ञा संयुजा यांचं त्या ठिकाणी काय करायचं आहे, क्रॉस गुणाकार, तिरकस म्हणतो आपण त्या ठिकाणी, तिरकस गुणाकार आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यानुसार आपण काय केलं जातं, तर रेणुसूत्र तयार होतं. एक उदाहरण जर सांगायचं झालं तर इथं लिहिते बघा मी त्या ठिकाणी, सोडियम ऑक्साईड, हे जनरल माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. तर सोडियमची संयुजा 1 आहे, ऑक्सिजनची 2 आहे. तिरकस जर गुणाकार केला तर सोडियमला 2 लिहिले आणि ऑक्सिजनला काय लिहिला आपण, 1 लिहिला, जो आपण शक्यतो 1 लिहित नाही. जसं गणितामध्ये तुम्ही 1 हा सहगुणक लिहित नाही, त्याच पद्धती इथंही लिहिला नाही तर काय तयार होईल, तर Na2O, ठीक आहे. म्हणजे सोडियम ऑक्साईडचं रेणुसूत्र झालं Na2O, असं त्या ठिकाणी तयार होईल, ठीक आहे. तर इथंपर्यंत आपण हे आतापर्यंतचं बेसिक बघितलं. आता यानंतर खरं प्रकरण सुरू होते केमिकल रिॲक्शन कशा आहेत, तर साधारणपणे 18व्या किंवा 19व्या शतकाच्या दरम्यान त्या ठिकाणी बरेचसेच काय केलेले आहेत, तर रासायनिक अभिक्रियांवरती बरेचसेच त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट झालेले होते, बरोबर आहे का, ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट होत असताना त्या शास्त्रज्ञांना वेगवेगळे बदल दिसून आले त्याच्यामध्ये. तर त्यातले काही बदल हे होते ज्याला काय म्हटलं जातं, भौतिक बदल, आणि काही जे होते ते काय होते त्या ठिकाणी रासायनिक बदल. तर तुम्हाला हे समजावं, लक्षात यावं म्हणून तुम्हाला एक टेबल दिला इथं पुस्तकामध्ये, बरोबर आहे. पटपट पटपट अगदी विदिनच काय म्हणतो आपण मिनिटात सोडवून टाकू, पटकन आवरूया. ट्रान्सफॉर्मेशन आईस इंटू द वॉटर. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला महत्त्वाचं कळलं पाहिजे भौतिक बदल आणि केमिकल. एक डोक्यात ठेवा, जे काय होत नाही त्या ठिकाणी परत मिळत नाही आपल्याला, तो रासायनिक बदल. जसं दुधाचं दही झालं तर दह्याचं पुन्हा दूध होत नाही, पण पाण्याचा बर्फ झाला तर बर्फाचं पुन्हा पाणी होतं. तर बर्फाचं पाणी होणं हा भौतिक बदल आहे, पण दुधाचे दह्यात रूपांतर होणं हा रासायनिक बदल आहे, ठीक आहे. तर हे सोप्या भाषेत तुम्हाला सांगितले, इथं त्यानुसार जाऊ आपण. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर अर्थातच भौतिक बदल आहे. कुकिंग ऑफ फूड, आता समजा एखादी भाजी आपण केली तर तिची परत आहे तसं त्या वांग्याची भाजी केली कट करून, तर पुन्हा त्याचं वांगं तयार करता येत नाही, म्हणजेच हो परमनंट चेंज आहे, म्हणजेच याला काय म्हटलं जातं, रासायनिक. त्यानंतर फळ पिकणे, पिकलेले फळ जर असतील तर त्या ठिकाणी कुठलं येतं आहे, हा सुद्धा रासायनिक येणार. ऑलरेडी मी सांगितलं दुधाचे दह्यात रूपांतर, तोही त्या ठिकाणी रासायनिकच. पाण्याची वाफ, वाफ थंड झाली की पुन्हा त्याचं पाणी होतंय, म्हणजे हा कसला बदल आला तुमचा, रासायनिक बदल येणार आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे बघा, कुठलं, तर
अन्नाचं पचन जे होतं, तर अन्नाचं पचन होऊन काय पुढं तयार होतं हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हीच सांगू शकता हा कुठला बदल आहे, रासायनिक बदल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगितलं ते म्हणजे कुठलं त्या ठिकाणी, तर आपल्या गोळ्या, डांबर गोळ्या ज्या म्हणतो आपण त्या ठिकाणी, त्या एकदा त्याची त्या ठिकाणी वाफ होऊन गेली की पुन्हा त्याच्या गोळ्या तयार करता येतात का आपल्याला? नाही. वास येतो म्हणजे त्याची वाफ झालेली आहे, पण तयार करता येतात का? नाही. वायूच्या रूपामध्ये ते केलेलं आहे, तर नाही. म्हणजे हा सुद्धा आपला जो बदल आहे हा काय झालेला आहे त्या ठिकाणी? रासायनिक बदल झालेला आहे. त्यानंतर दुसरं पुढचा दिलेला आहे तो म्हणजे कुठला? काढापा जर घेतला किंवा शहाबादी फरशी असेल आणि त्याच्यावरती तुमचा लिंबाचा रस जर पडला तर पांढरट डाग दिसतात बघा. बरोबर आहे का? कारण तिथं तुमचं कसलं त्या ठिकाणी काय होते? रासायनिक अभिक्रिया होते. म्हणजेच तो कुठला बदल झाला? तुमचा रासायनिक बदल झाला. आणि शेवटी या ठिकाणी बदलणार आहे आपण तो म्हणजे कुठलं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, तर एखादी काचेची वस्तू काय झालेली आहे त्या ठिकाणी? पडली आणि त्या ठिकाणी फुटली. खूप उंचावरनं पडल्यावरती अर्थात फुटणारच आहे, तिचे तुकडे तुकडे होणार आहेत. तर ती काचेची वस्तू तुम्ही पुन्हा जोडू शकता का? नाही जोडू शकत. बरोबर आहे ना? एखादा छान अगदी मस्त अट्रॅक्टिव्ह बाऊल आहे आणि तो फुटला तर तुम्हाला तो पुन्हा अट्रॅक्टिव्ह तसा करता येईल का? हो, नाही येणार. म्हणजे हा सुद्धा बदल जो आहे तो त्या ठिकाणी काय कर, आपण त्याच्यावरती प्रक्रिया करू, म्हणजे तो तुम्ही करू शकत आहे, त्याच्यावर पुढे बरेचसे चेंज. तर इथं सध्या तरी आपण त्याला काय म्हणू शकतो? रासायनिक बदल. ओके. तर या ठिकाणी फक्त दोनच मुद्दे आपल्याला, दोनच काय सांगता येईल, क्रिया सांगता येतील ज्या काय आहेत भौतिक बदलाच्या. एक म्हणजे पाण्याचे त्या ठिकाणी बर्फ आणि दुसरं पुन्हा वाफेचे पाणी. ह्या दोन क्रिया जर घेतल्या तर त्या फक्त त्या ठिकाणी काय आहेत, तर भौतिक बदलाच्या आहेत. पण आता आपण इथं काय बघणार आहे, प्रकरणाचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया. तर बाकीची बरीचशीच ही दोन सोडली तर बाकी सगळी आपल्याला बघितलं ते काय, तर रासायनिक बदल आहेत. मग हे जे रासायनिक बदल होतात हे कुणामुळे झाले? रासायनिक अभिक्रियांमुळे. ठीक आहे. तर हे रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय असतं हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर पुढं तुम्हाला काही एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी सगळं न वाचता डायरेक्ट त्या पॉईंटनुसार तेवढे चेंजेस तिथे सांगते बघा. आपल्याला ते वस्तू काय, साहित्य काय, कुठले रसायन लागणार हे काय आपल्याला बघत बसायला नको, कारण हे तुम्ही तुमच्या प्रात्यक्षिक वहीमध्ये तुम्ही बघणार आहात. हे तुम्हाला प्रॅक्टिकलला आहे. शाळेमध्ये तुम्ही जी वही करताय प्रयोग वही पूर्ण त्यामध्ये तुम्हाला हे आहेत. ठीक आहे. त्यामुळे जस्ट फक्त इथं समजण्यापुरतंच आपण या ठिकाणी घेऊया. तर बघा इथं पहिलं दिलेलं आहे तुम्हाला काय सांगितलं आहे, तर पावडर घ्यायची आपल्याला एका ह्याच्या डिशमध्ये. बरोबर आहे. आणि तिला काय करायचं, अगदी जोरात तापवायचे. तर काय होईल तिचं, असा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यानुसार तुम्हाला खाली काय दिलेलं आहे त्या ठिकाणी, टेबल पूर्ण करायला दिलेला आहे. काय टेबल सांगितलं आहे, तर त्याचा रंग बघ कसा बदलेल, तो जर बदलला तर मग त्यातून वायू बाहेर पडला का, तर त्याचं तापमानात काही बदल झाला, वाढलं किंवा नाही वाढलं, आणि मग तो बदल तुम्ही सांगायचं की तो बदल झाला तो कसला बदल झाला, म्हणजे भौतिक बदल झाला की रासायनिक बदल झाला, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंच आहे. तर इथं एवढं डोक्यात फिक्स ठेवा की इथं जी चित्र दाखवली या चित्रावरूनच तुम्हाला कळतंय की हा होणारा बदल हा कायमचा बदल आहे. म्हणजे नक्कीच तो काय आहे त्या ठिकाणी, रासायनिक बदलच आहे. त्यामुळे हे तर कन्फर्म आहे. आता चेंजेसनुसार थोडंसं आपण काय करूया, एक एक बघूया. तर पहिले जी आहे अभिक्रिया, यामध्ये तुम्हाला त्याचा रंग काय बदललेला दिसणार नाही आहे, पण त्यातून वाफ आलेली दिसणार आहे. बरोबर आहे. तर ते जे म्हटलेलं आहे त्याचं म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजेच त्यातून बाहेर पडणारा जो धूर असेल तो दिसतोय, तो वाफ जी दिसते ती कशाची आहे, कार्बन डायऑक्साईड. मग अर्थातच इथं मात्र तापमानामध्ये काही तुम्हाला फारसा बदल झालेला दिसणार नाही, कारण आपण मोजलेलं नाही आहे, कारण मोजू शकत नाही आहे, कारण आतून त्याला आपण उष्णता दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी रासायनिक बदल आहे. दुसरं सांगितलेलं आहे ते म्हणजे कुठलं सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी, तर झिंक, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, झिंक जे आहे जस्ताची पावडर. ठीक आहे. तर ती काय करायची, आपण कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये टाकायचे, CuSO4 कॉपर, SO4 सल्फेट. हे लक्षात ठेवा हा. नुसता S असेल तर त्याला सल्फाईड म्हणायचं आपल्याला, आणि SO4 असेल तर सल्फेट. हे बेसिक नॉलेज आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, पुढं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा कशाला काय म्हणायचं आहे. तर ज्या वेळेला हे टाकलं जाणार आहे त्यावेळेला आता सध्या फक्त काय होते एवढंच सांगते त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या रिॲक्शन्स ज्या दिलेल्या आहेत अभिक्रिया, या पुढं तुम्हाला त्या अभिक्रियांच्या प्रकारामध्ये अभ्यासायच्या आहेतच. तर ऑब्झर्वेशन जर घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल, तर तो जो रंग आहे तो बदललेला दिसेल. साधारण निळा रंग आहे तर तुम्हाला काय झालेलं, रंगहीन झालेला दिसेल.
ठीक आहे. आणि ह्याचं तापमानही देखील वाढेल दिसेल. आणि बदल काय आधी सांगितलेला आहे, सगळ्याच बदल हे काय आहे त्या ठिकाणी तर रासायनिक बदल आहेत. त्यानंतर तिसरा जो दिलेला आहे त्यामध्ये कुठलं सांगितलेलं आहे तर तिसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे K2CrO4. K2 पोटॅशियम, CR म्हणजे कोण क्रोमेट, तर पोटॅशियम क्रोमेट. आणि दुसरं दिलेलं आहे BaSO4 म्हणजेच बेरियम SO4 सल्फेट. ह्या दोघांना ॲड केलं एकमेकांमध्ये, बरोबर मिसळले तर काय होईल तर पिवळा रंगाचा काय तयार होतो त्या ठिकाणी अवक्षेप तयार होतो. हे म्हणजे काय हे सगळं इन डिटेल आपण पुढे बघू. ठीक आहे. यामध्ये सुद्धा तापमान वाढणार आहे आणि रासायनिक बदल आहे. त्यानंतर चौथी अभिक्रिया घेतला तर Na2CO3, Na सोडियम, CO3 कार्बोनेटच्या ग्रुपला CO3 वापरतो आपण. ठीक आहे. आणि खालचं दिलेलं आहे ते म्हणजे कुठलं CaCl2. Ca म्हणजे कोण कॅल्शियम, Cl2 क्लोराईड, बरोबर आहे. तर कॅल्शियम क्लोराईड. तर या दोघांची अभिक्रिया झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी तर या दोघांची अभिक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पांढरा त्या ठिकाणी रंग बदल झालेला दिसेल ते द्रावणाचा. आणि दुसरं म्हणजे इथं सुद्धा तापमान वाढते आणि रासायनिक अभिक्रिया. शेवटी दिलेलं आहे ते म्हणजे कुठलं दिलं आहे बघा तर टॅलिक अनहायड्राइड जे आपण घेतलेलं आहे ते काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्याला उष्णता दिलेली आहे. आता उष्णता दिल्यानंतर त्याची जी वाफ झाली आहे जी थंड झाल्यानंतर नरसाळ्याच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी जमा झालेले दिसेल. म्हणजेच या ठिकाणी संघनन प्रक्रियेमार्फत तुम्हाला तिथे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे वेगवेगळे बदल होतात. तर यामध्ये काही बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत तर काही काय आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी आहेत. काहीमध्ये हा झालेला बदल जो आहे त्याच्यापासून पुन्हा मूळ पदार्थ मिळवता येतो तर काहीमध्ये तो मिळवता येत नाही. म्हणजेच या आधारे आपल्याला या ठिकाणी मी इथं काय केलेलं आहे भौतिक बदल आणि रासायनिक बदल हा तुम्हाला फरक त्या ठिकाणी दिलेला आहे. तो तुम्ही नीट वाचल्यानंतर सहजरित्या तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आणि तर व्हिडिओला एक लाईक द्या. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या शंका कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.